नमस्कार. 26 जानेवारी 2026च्या पूर्वसंध्येला भारतातील नामांकित पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मश्री असे नामांकित पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. पद्मश्री पुरस्काराने महाराष्ट्रातील एक कलावंत यांची देखील निवड झालेली आहे. ते नेमके कलावंत कोण आहेत, त्यांचा कला या क्षेत्राशी काय संबंध, तसेच त्यांचं कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आजचा आपण व्हिडिओचा विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की रघुवीर तुकाराम खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार कला क्षेत्रातील नुकताच जाहीर झालेला आहे. त्यांची वैयक्तिक माहिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग आजच्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. रघुवीर तुकाराम खेडकर हे यांचं पूर्ण नाव आहे. ते तमाशा सम्राट म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचं वय सध्याचं 70 वर्ष आहे. जन्मस्थान त्यांचं संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र हे आहे. त्यांचा व्यवसाय काय आहे तर लोकनाट्य कलावंत, तमाशा कलावंत, अभिनेता, सोंगाड्या, तमाशापड मालक अशी त्याची ओळख आहे. त्यांचं शिक्षण काय, आई वडिलांचा तमाशा पडातूनच त्यांना बालपणापासून याचे शिक्षण मिळालेले आहे आणि व्यावहारिक अनुभव व लोकनाट्य क्षेत्रातील त्यांचे यात शिकवण त्यांना बालपणापासून घरातूनच मिळालेले आहे. करिअर बालपणापासूनच तमाशा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. भारतीय तमाशापड मालक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. विशेषतः तमाशा, लोककला, सोंगाड्या भूमिका, वगनाट्य हे करण्यात ते पारंगत आहेत. पुरस्कार त्यांना कोणतं भेटलेलं आहे आणि योगदान त्यांचं आतापर्यंत काय झालं ते बघून घ्या. 2026 मध्ये मानाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, नुकताच जाहीर झालेला आहे. 1200+ तमाशा प्रयोग त्यांनी 50 वर्षाहून अधिक कार्यकाळ असताना केलेले आहेत. ग्रामीण रंगभूमीवर महाराष्ट्रीय लोककला जतन करण्याची त्यांची ही वृत्ती ही अजूनही कायम आहे. असे हे तो नाट्य कलावंत, कलाकार, तमाशा सम्राट रघुवीर तुकाराम खेडकर यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. MPSCची तयारी करणाऱ्या, सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडींअंतर्गत ही माहिती दिली. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.